अहमदनगरच्या भिंगार इथे राज्यातले तृतीयपंथी लक्ष्मी आईची यात्रा करतात। रोगराईपासून संरक्षण तसंच सुखसमाधानासाठी ही यात्रा काढण्यात येते। चांदबिबीच्या काळापासून ही प्रथा आहे। आषाढ महिन्यात अनेक ठिकाणी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते, सुखसमाधानासाठी प्रार्थना केली जाते। अहमदनगर जिल्ह्यातल्या भिंगार इथे तृतीयपंथीय समाजातर्फे लक्ष्मी आईची यात्रा काढली जाते। लक्ष्मी आई, काळूबाई आणि महासरस्वती देवींचा यात्रोत्सव काढला जातो। यावेळी म्हसोबाची ही पूजा करतात। राज्यातल्या सर्वच भागातून तृतीयपंथीय भाविक इथे येतात। सर्वजण मिळून इथं अनेक आरती, जोगती, भाविक, तृतीयपंथी कधी त्याच्यामध्ये संबर, ढोलकी, हायकी, ताशा, बँडपथक, लेझी वगैरे अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम इथं साजरा होतात। तर एक आता नवीन घटना ही पारंपरिक पद्धतीची आहे आणि मला इथं देवाचं मुख्य मानलंय आणि भिंगारचं मुख्य म्हणून मी सगळ्यांच्या आधिपत्याखाली राहून मी तर मुख्य देवाचा पुजारी झालो। रोगराईपासून राज्याचं रक्षण व्हावं तसंच सुखसमाधानाची प्रार्थना यावेळी करण्यात आली। गावाचा इडापिडा जावा, दुःखदरींनी दूर व्हावा, लेकरबाळा सुखाचे राहावा। तर ही यात्रा दरवर्षी आम्ही चांदबिबीच्या मालापासून आमची निघत होती। काही अडथळे आले त्यामुळे आता आम्ही सदर बाजारात काढतो। तरी आमचे जुने लोक जे आमचे पूर्वी होते ते पण काढत होते। तीच प्रथा आम्ही चालवली, आता सध्या आम्ही काढतो। उर्वरित समाज तृतीयपंथीयांना मानाने वागवत नाही, तरीही समाजासाठी प्रार्थना करून तृतीयपंथी मनाचा मोठेपणाच दाखवून देत आहेत। निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।